या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अधिपती जेवण करण्यासाठी बसलेला असतो तर आजी त्याच्यासाठी गरमागरम पुरणपोळी घेऊन येतात. मात्र अधिपती काही जेवण करतच नसतो आणि त्यामुळे आजी म्हणतात की काय रे, काय झालं तुला? 2 पोळ्या ताटात आहे, मी ही तिसरी घेऊन आली आहे, मात्र तू तर काही खातच नाही आहे. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की नाही का आजी, हे बघ खात आहे मी. आणि मग त्यानंतर तो आजींना विचारत असतो की आज त्या गुळाच्या पुरणपोळ्या नाही का केल्या? तर आजी हसून म्हणतात की अरे नाही, जेव्हा सुनबाई होती ना तेव्हा ती सगळं बनवायची, खूप मोठा व्याप करायची, पण आता फक्त साखरेच्या पुरणपोळ्याच केल्या आहेत. पण जर तुला हवी असेल ना तर मी लगेच धनाजीला सांगते. पण ते ऐकून अधिपती म्हणतो की नाही आजी, आमच्या मास्त्रीणबाईंच्या हाताची चव त्या पुरणपोळीला नसेल. आणि मग त्यानंतर तो न जेवताच तेथून निघून जातो आणि त्यामुळे आजींना देखील वाईट वाटते. दुसरीकडे अक्षरा शाळेमध्ये असते, तिला सतत भुवनेश्वरीचं बोलणं आठवत असतं आणि ती मनाशी म्हणू लागते की मी खरंच अधिपतींसोबत बोलायला हवं होतं. माझ्या मोबाईलवरून त्यांना फोन लागत नव्हता तर मी इतर मार्गांचा अवलंब करायला हवा होता. अनेकही मार्ग होते त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचे, पण मी तसं नाही केलं. माझे प्रयत्न कमी पडले, पण आता मी असं नाही करणार. काही झालं तरी मला त्यांच्याशी बोलायलाच हवं. आणि मग त्यानंतर ती लगेच ओंकारला कॉल करते. ती ओंकारला विचारत असते की भाऊजी कुठे आहात तुम्ही आणि अधिपती कुठे आहेत, कसे आहेत? त्यावर ओंकार सांगतो की वहिनी, मी तर फॅक्टरीमध्ये आहे. आणि अधिपतीचं म्हणाल तर घटस्फोटाची नोटीस मिळाल्यापासून तो अगदी बधीर झाला आहे. तो काय बोलतोय, काय वागतोय त्याचं त्याला कळत नाही आहे. आत्ता घरी निघून गेला आहे. आणि ते ऐकून अक्षराला तर खूप त्रास होऊ लागतो. आणि मग त्यानंतर ते ओंकारला सांगते की मला त्यांच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. जर ते पुन्हा फॅक्टरीमध्ये आले ना तर तुम्ही प्लीज मला कळवा. आणि त्यावर ओंकारही हो म्हणतो. पण मग त्यानंतर तो अक्षराला सांगतो की वहिनी, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. तुम्ही दोघेजण एकमेकांसाठी बनलेले आहात. तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज चुकूनही वेगळं होण्याचा विचार करू नका. एकमेकांशी बोला. तुमच्यामध्ये जे काही गैरसमज झाले आहेत ना ते दूर करायचा प्रयत्न करा, पण प्लीज वेगळे होऊ नका. आणि त्यावर अक्षराही हो म्हणत फोन ठेवून देते. तर दुसरीकडे चारुहास सर अक्षराकडे जाण्यासाठी निघालेले असतात, पण ते घराच्या बाहेर पाऊल ठेवणार इतक्यात दुर्गे त्या ठिकाणी येते आणि त्यांना थांबवते. ती विचारत असते की थोरले मालक, कुठे चाललात तुम्ही? आणि त्यावर चारुहास सर पाठीमागे फिरतात आणि पुन्हा 5 पावलं मागे जातात. ते पाहून दुर्गी विचारते की हे काय केलं तुम्ही? तर चारुहास सर म्हणतात की काही नाही. ते म्हणतात ना, मांजर आडवी गेल्यावर 5 पावलं मागे यायचं असतं, तेच केलं मी. आणि हे ऐकून दुर्गी तर खूप चिडते. ती म्हणत असते की मी तुमची प्रेमाने चौकशी करायला आले होते ना, मग असं वाकडं बोलायची काय गरज होती? आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की तुला कोणी सांगितलं होतं माझ्याशी बोलायला ये म्हणून? आणि प्रेमाने चौकशी वगैरे तर काही करूच नको, कारण तुमचं प्रेम म्हणजे घरातल्यांची पिळवणूक असते. आणि ते ऐकून दुर्गी म्हणते की मला काय घेणं देणं आहे, उगाच ताईसाठी मी घरातल्यांची सगळ्यांची काळजी घेते एवढंच. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की तुमच्या खानदानामध्ये घरातल्यांना त्रास देणं म्हणजे प्रेम करण्यासारखं असतं का? पण दुर्गी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांना पुन्हा विचारते की कुठे चालला होता तुम्ही? पण चारुहास सर उत्तर देत नाही. त्यामुळे दुर्गी लगेच ही गोष्ट भुवनेश्वरीला सांगण्यासाठी निघते. पण मग चारुहास सर विचार करतात की जर हिने भुवनेश्वरीसमोर जाऊन गळा काढला तर ती भुवनेश्वरी पुन्हा काहीतरी काड्या करेल आणि मला घरातून बाहेर पडताच येणार नाही. आणि म्हणून ते त्या दुर्गीला थांबवतात आणि म्हणतात की काही नाही, त्या खोलीमध्ये बसून माझे पाय अवघडले होते म्हणून पाय मोकळे करण्यासाठी मी जरा खाली आलो होतो आणि मला पाणीसुद्धा प्यायचं होतं. आणि ते ऐकून दुर्गी हसतच म्हणते की मग घरात किती नोकर आहेत त्यांना सांगायचं ना? तर चारुहास सर म्हणत असतात की माझ्या घरात मी काय करायचं हे तू मला सांगू नको. आणि ते ऐकून दुर्गी पुन्हा त्यांच्याशी वाद घालू लागते. तर चारुहास सरसुद्धा काही गप्प बसत नाही. ते म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, आता लवकरच अक्षरा घरात परत येणार आहे. आणि एकदा का माझी सोन्या घरात परत आली की तुला आणि तुझ्या ताईला या घरातून बाहेर पडावं लागेल. मग तुम्ही दोघी काय करणार ग? कुठे जाऊन भीक मागणार? आणि त्यांचं असं बोलणं ऐकून दुर्गी म्हणते की तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका, माझी ताई असेपर्यंत आमच्यावर अशी वेळ येणारच नाही. तर चारुहास सर हसतच म्हणतात की एकदा का अक्षरा घरात आली की सगळ्यात आधी अशी वेळ तुझ्या ताईवरच येणार आहे. आणि ते ऐकून
ऐकून दुर्गी तर खूपच चिडते. तर चारुहास सर तिच्याकडे जास्त लक्ष न देता पुन्हा बाहेर जाण्यासाठी निघतात. तर दुर्गी म्हणत असते की तुम्हाला तर पाणी प्यायचं होतं ना, मग बाहेर कुठे चाललात? तर चारुहास सर म्हणतात की हो मग जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये. तर दुर्गी म्हणते की मला का सांगताय तुम्ही, ही कामं नोकरांची आहेत, त्यांना सांगा. तर चारुहास सर म्हणतात की हो म्हणूनच तुला सांगितलं. खरं तर नोकर होण्याची सुद्धा तुझी लायकी नाही आहे, पण ठीक आहे. आणि ते ऐकून दुर्गी तर खूप चिडते आणि रडतच म्हणू लागते की तुम्ही उगाच माझी लायकी वगैरे काढू नका. आणि ती तेथून निघून जाते. आणि ती गेल्यावर चारुहास सर हसतच मनाशी म्हणतात की हे आधी मला का नाही सुचलं, आणि मग ते पटकन घरातून बाहेर पडतात. दुसरीकडे भुवनेश्वरी फुलपगारींच्या केबिनमध्ये जाते. ती विचारत असते की कशासाठी बोलावून घेतलं परत मला. आणि ते ऐकून फुलपगारे सर तिला समजावू लागतात की मॅडम मला तुमच्याशी ग्रंथदिंडीबद्दल बोलायचं होतं. पण भुवनेश्वरी म्हणते की मी तुम्हाला सकाळीच माझा निर्णय सांगितला ना, याचं आपण काही करायचं नाही आहे. पण फुलपगारे सर म्हणत असतात की मॅडम तुम्ही बोलल्यानंतर मी खरंच परत एकदा सगळं बजेट बनवलं आहे. मी खूप खर्च कमी केला आहे. आपण थोडक्यात हा कार्यक्रम करूयात. मात्र भुवनेश्वरी काही ऐकायला तयारच नसते. फुलपगारे सर तिला समजवण्याचा पोटतिडकीने प्रयत्न करतात. त्या बजेटची नवीन फाईलसुद्धा तिला बघायला देतात. पण भुवनेश्वरी ती फेकून देत म्हणते की अशा शेकडो फाईल्स माझ्या समोर पडल्या आहेत आणि मुळात ना मला तुमचं काही कळतच नाही. प्रत्येक वेळी तुम्ही काही ना काही कारण काढून आमच्याकडून पैसे घेऊन जाता. आमचे बाकीचे सगळे बिझनेस एकदम प्रॉफिटमध्ये आहे, मात्र ही शाळा काही आम्हाला प्रॉफिट मिळवून देत नाही. खरंच आम्हाला ना आता या गोष्टीचा त्रास होतोय. आणि ते ऐकून फुलपगारे सर म्हणतात की मॅडम प्लीज असं बोलू नका. ही ग्रंथदिंडी म्हणजे आपल्या शाळेची परंपरा आहे. पण भुवनेश्वरी म्हणत असते की आता हे सगळं ना बंद व्हायला हवं. त्यावर फुलपगारे सर म्हणतात की असं का बोलताय मॅडम तुम्ही, आणि नक्की काय बंद व्हायला हवं. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की आता ना तुम्ही एक नोटीस काढा आणि सगळ्या शिक्षकांना सांगा की उद्यापासून इथे यायची काही गरज नाही आहे, कारण उद्यापासून आम्ही ही शाळा बंद करणार आहोत. एक मोठं टाळं लावणार आहोत या शाळेला. आणि भुवनेश्वरीचा असा निर्णय ऐकून फुलपगारांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ते खूपच घाबरतात. आणि मग भुवनेश्वरी तेथून निघून गेल्यावर ते पटकन पिऊनला सांगतात की अक्षरा मॅडमला इकडे बोलावून आण. दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमध्ये आलेला असतो. तो विचार करत म्हणत असतो की मास्तरीनबाई, घटस्फोट, काडीमोड हे शब्द जरी ऐकले ना तरी मनाचा थरकाप होतो. स्फोटच होतो ना नात्याचा यामुळे. आणि खरंच मला हे सगळं नाही झेपणार. मला तुम्ही माझ्या आयुष्यात हव्या आहात. आणि त्याचे हे सगळे विचार सुरू असतानाच त्याचा मित्र रघु त्या ठिकाणी येतो. त्याला भेटून अधिपतीला खूप आनंद होतो. तो रघुला म्हणत असतो की भावा तुला आठवतंय ना, 9वीपर्यंत आपण एकाच बेंचवर बसायचो. 9वीनंतर आम्ही शाळा सोडली आणि तू तर काय कोल्हापूरच सोडून गेला. त्यावर तो रघु सांगत असतो की अरे हो, बाबांची बदली झाली होती त्यामुळे जावं लागलं. पण तू मला आज इथे कशासाठी बोलावून घेतलं? आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की अरे काही नाही, तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून. मला 2-3 दिवसांपूर्वीच कळलं की तू परत कोल्हापूरमध्ये आलाय, म्हणून वाटलं की भेटावं. खरं तर घरीच येणार होतो, पण नंतर म्हटलं की नको. आणि ते ऐकून रघु म्हणतो की अरे भावा असं काय करतोयस तू? बोल, तुझ्या मनात जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोल माझ्याशी. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की अरे खरंच काही नाही, मला कळलं आत्ता की तुझा घटस्फोट झाला आहे आणि म्हणूनच मला तुझं सांत्वन करावंसं वाटलं. आणि ते ऐकून तो रघु हसतच म्हणतो की अरे काय बोलतोयस तू? माणूस मेल्यानंतर सांत्वन करायचं असतं, गेल्यानंतर नाही. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की अरे असं कसं? आपल्या जवळचा माणूस आपल्या आयुष्यातून दूर निघून गेल्यावर सुद्धा त्रास तर होत असेलच ना. पण तो रघु हसतच म्हणत असतो की अरे कशाचा त्रास, उलट आता मला माझं आयुष्य एकदम छान वाटत आहे. नाहीतर आधी ना नुसती कटकट असायची. माझी बायको सतत मला प्रश्न विचारत असायची की कुठे गेला होता, काय करत होता, मित्रांसोबत बाहेर का गेला. पण आता बघ, कोणीही प्रश्न विचारत नाही. एकदम फ्री आहे मी, एकदम स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय. आणि ते ऐकून अधिपतीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. तो म्हणत असतो की अरे माझ्या मास्तरीनबाई म्हणतात की संसार म्हणजे रथाची 2 चाकं आहेत. आणि ते ऐकून तो रघु हसतच म्हणतो की अरे चाकं वगैरे काही नाही. संसार म्हणजे घाण्याला जुंपलेली 2 बैलं असतात. नवरा बायको त्या घाण्याला जुंपलेल्या बैलांसारखे सतत गोल 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 फिरत असतात. मध्ये कितीही अडथळे आले ना तरी थांबायचं नसतं.
आणि मग बोलता बोलता तो रघु अचानक रडायलाच सुरुवात करतो. त्यामुळे अधिपती विचारतो की भावा काय झालं. तर तो रघु म्हणत असतो की मी सगळ्यांना असं दाखवतो की घटस्फोट झाल्यामुळे मी खूप खुश आहे, मात्र मला माहिती आहे की मला स्वतःला किती त्रास होतोय. माझ्या आतल्या रघुला मी कधीच लोकांसमोर येऊ देत नाही, मात्र तो सतत रडत असतो. आणि तुझी मास्तरीणबाई बोलते ना ते अगदी खरं आहे. नवरा बायकोने ना एकमेकांना सांभाळून संसार करायला हवा, मात्र आमच्या नात्यामध्ये असं काहीच घडत नव्हतं. आमचं 7 वर्षांचं प्रेम होतं, 10 वर्षांचा संसार होता, पण आम्हाला कधीच एकमेकांचं मन कळू शकलं नाही. आम्ही मूल तर जन्माला नाही घातलं, मात्र आम्ही एकमेकांबद्दलचा तिरस्कार जन्माला घातला आणि एकमेकांपासून काही न बोलताच वेगळे झालो. आणि त्याचं हे असं दुःख बघून अधिपतीला तर खूप वाईट वाटतं. तर तो रघु रडतच त्याला म्हणत असतो की भावा तुझं नवीन लग्न झालं आहे ना, तू तुझ्या बायकोसोबत नेहमी बोलत जा. अरे संसार हा दोघांचा असतो, एकमेकांचं सुख दुःख वाटून घ्यायचं असतं. तू कधीच तुमच्यातलं बोलणं बंद करू नको, नेहमी एकमेकांना समजून घेत जा. आम्ही नाही बोललो पण तू नेहमी तुझ्या बायकोशी बोल. आणि तो तेथून निघून जातो. आणि हे सगळं काही ऐकून अधिपती मात्र घाबरतो. तो म्हणत असतो की मास्तरीणबाई, रघुची अवस्था बघून मला कळलं आहे की तुमच्याशिवाय माझं पानही हलू शकत नाही. तुम्ही माझ्या मनात खोलवर बसलेला आहात आणि त्यामुळे मी कितीही प्रयत्न केला ना तरी मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून बाहेर काढूच शकत नाही. आणि मग त्यानंतर तो लवकरात लवकर अक्षराला भेटायचं आणि तिच्याशी बोलायचं ठरवतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.